आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी येते नाशिकमधून। नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। हकालपट्टी करण्यामध्ये आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवक यांचा देखील समावेश आहे। तर नाशिकमध्ये भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी ही कारवाई करण्यात आली आहे। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून ही संपूर्ण अशी कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये जवळपास 54 बंडखोर यांच्यावरती हकालपट्टीची ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर यामध्ये माजी महापौर आहेत आणि त्याचबरोबर माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे। जवळपास 20 माजी नगरसेवकांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, जशा निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्या पद्धतीने पक्षाला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षामध्ये जाण्याचं प्रमाण हे वाढलेलं होतं। भारतीय जनता पक्षाचे अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी हे अपक्ष उमेदवारी करत आहेत। काही इतर पक्षाकडून त्यांना पुरस्कृत देखील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे भाजपनं या सर्वांची आता पक्षामधला हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षशिस्तीचं उल्लंघन केलं या स्वरूपाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि अनेकांना 6 वर्षांसाठी पक्षातून बाहेर काढण्यात आलेले आहे। त्यामध्ये कैलास अहिरे ज्यांच्याकडे एबी फॉर्म होता तरी देखील त्यांना पक्षातून काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्या जागी पुरस्कृत उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुकेश शहाणे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। माजी महापौर अशोक मुर्तडक हे काही दिवसापूर्वी भाजपमध्ये गेलेले होते, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही। त्यामुळे ते आता अपक्ष निवडणूक लढतात आहे आणि शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केलेले आहे। अशा अनेक माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। निश्चित, त्यामुळे आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई आहे असं म्हणावं लागतंय। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।